त्यांच्या खात्यातून वजा झाले आणि जी कोणती महानगरपालिका असेल तिच्या खात्यात वर्ग झाले, तरी यांना अधिकाऱ्यांना सापडू शकत नाही, ते कुठे वर्ग झाले. अधिकारीच केलं. मी तुम्हाला काय सांगितलं, यांनी एका मान्य उच्च न्यायालयाचे जज जमदार साहेब ते म्हणाले, गुलामगिरीकडे महाराष्ट्र जातो त्याचं हे लक्ष आहे. साहेब ऑप्टिकल फायबरचा नेमका हा या ज्या जिओ, एअरटेल, व्होडाफोन या ज्या ऑप्टिकल फायबर कंपन्या आहेत, यांनी महाराष्ट्रामध्ये रस्त्याच्या बाजूला खोदकाम करून ऑप्टिकल फायबर रस्ता काढला आहे. राज्य शासनाचे त्याचे दर ठरवलेले आहेत. त्या दराप्रमाणे त्यांनी हे पैसे भरले पाहिजे. ऑप्टिकल फायबर कंपन्यांनी बँकांचे वरिष्ठ अधिकारी, महापालिकांचे सर्व महापालिकांचे आयुक्त, नगरविकास खात्यामधले वरिष्ठ आणि अतिवरिष्ठ या अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्याच्यामध्ये जवळजवळ 25,000 कोटी रुपयाचा घोटाळा केलेला आहे. धुळेमध्ये मी आधी 45 कोटी रुपयाचा म्हणत होतो, पण आम्ही नवीन हिशोब काढला. आमच्या नाशिकच्या सल्लागारांना आम्ही विचारलं तर त्यांनी सांगितलं ही रक्कम खूप जास्त आहे आणि कमीत कमी 81 कोटी 41 लाख आणि 10,000 इतका रुपयाची अफरातफर झालेली आहे. मागणी काय आपली? मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले की असेच याचा तपास तुकाराम मुंडे साहेब, प्रवीण गेलाम साहेब किंवा राहुल रेखावार अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांकडनं तपास करा, अहवाल मागवा. यात आमचं जर म्हणणं खोटं असेल तर आमच्यावर केसेस दाखल करा आणि आमचं म्हणणं खरं असेल तर काय निर्णय घ्यायचा तुम्ही घ्या. दाबून टाकायचं दाबून टाका, चौकशी करायची चौकशी करा.